आज मी बनवली सासूबाईंनी शिकवलेल्या हिरव्या मसाल्याची खूपच चटपटीत गावरान भरली कारली. रेसिपी बघून तुम्ही नक्की करून बघणार हे खात्रीने सांगते आणि मला कमेंटही कराल की या रेसिपीमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन बघायला मिळाले. अशा इटुकल्या पिटुकल्या कारल्यांची ही भाजी बनवली आहे. तुम्ही मोठी कारलं सुद्धा घेऊ शकता. कारल्याची सालं, बिया असा कुठलाही भाग आपण वाया घालवणार नाही आहोत. तसंच अजिबात गूळ, साखर सुद्धा या मसाल्यात घालायचं नाहीये. म्हणजे अगदी परफेक्ट टेस्टी टेस्टी तरी पण भाजीमध्ये न्यूट्रिशन जपून ही कारल्याच्या भाजीची रेसिपी आपण बघणार आहोत. चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुक्पाकखान्यामध्ये मनापासून स्वागत करते. भरली कारली करण्यासाठी मी अशी छोटी छोटी कारलं घेतली आहेत. कारल्याची देठ सुद्धा मी काढणार नाही आहे. साधारणपणे 400 ग्रॅम इतकी ही कारलं आहे. सगळ्यात आधी पिलरच्या मदतीने कारल्याची सालं काढून घ्यायची आहे. त्यानंतर कारल्याचं असं वरचं टोक कापून घ्यायचं आणि त्याला वरपासून खालपर्यंत एक कट मारून घ्यायचा आणि आतल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. छोटीच कारली असली तरी आत बिया घट्ट आहेत, त्यामुळे कट करायला आणि बिया काढायला थोडा वेळ जातो. शक्यतो पोहे खायच्या चमच्याच्या मागच्या भागाने या कारल्यातल्या बिया काढून घ्यायच्या. कारल्याच्या बिया, सालं आपण काहीही वाया घालवणार नाही आहोत. सगळं आपल्याला मसाल्यामध्ये वापरायचंय. कारलं बघा आतून छान पोकळ करून घेतलंय. कसं मस्त दिसतंय ना हे कारलं. सगळ्या कारल्यांची आपल्याला अशीच सालं आणि बिया काढून घ्यायचं आहे. कारल्याचा मधला गाभा आणि बिया सगळंच आपल्याला वापरायचं आहे. याने कारलं खूप छान टेस्टी होतं. सगळ्या कारल्यांची सालं आणि बिया काढून आपण कारला आतून पोकळ करून घेतलेली आहे. अगदी थोड्या अशा कडक बिया कारल्यामध्ये निघाल्या आहेत, तेवढ्याच आपल्याला टाकून द्यायच्या आहेत. सालं आणि बियांना मी एका वेगळ्या वाटीमध्ये काढून घेते. सगळ्यात आधी कारल्याला आणि सालांना दोघांनाही आपल्याला मीठ आणि हळद लावून घ्यायची आहे. पण डायरेक्ट नाही लावायचं, तर एका वाटीत 1.25 ते 1.5 टीस्पून मीठ घालायचं. त्यामध्ये साधारण पाऊण ते 1 टीस्पून हळद घालायची आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता ही जादुई पावडर बघा सगळ्या कारल्यांवरती एकसारखी भुरभुरून घेता येते. थोडं मीठ आपल्याला सालींना आणि बियांना पण लावून घ्यायचंय आणि चांगलं चोळून घ्यायचंय. हळद अशी मिठामध्ये कालवून घेतली की ती कारल्यावर घालताना एकाच जागी पडत नाही आणि सगळीकडून सारखी लागते. आता सगळ्या कारल्यांना असं आतून बाहेरून हे हळद आणि मीठ चोळून घ्यायचंय. सगळ्या कारल्यांना आपलं हळद आणि मीठ चोळून झालंय. आता त्यानंतर एका खोल भांड्यात ही कारलं काढून तासाभरासाठी झाकून ठेवायची आणि अगदी तसंच बिया आणि सालं सुद्धा तासभर ठेवून द्यायची. वेळ नसेल तरी कमीत कमी 15 मिनिटं तरी हे ठेवून द्यायचं. तासाभरानंतर कारल्याला मीठ आणि हळदीचं असं पाणी सुटलंय. आता फक्त आपल्याला ही कारली हाताने थोडी दाबून घ्यायची आहे आणि त्यातलं हळद आणि मिठाचं पाणी काढून घ्यायचंय. फक्त कारली दाबून घेताना ती इतकी दाबायची नाहीत की ती चुरली जातील. हळूहळू दाबून जितकं पाणी आपल्याला काढून घेता येईल तितकं पाणी काढून घ्यायचं. पाण्याने अजिबात आपल्याला ही कारली धुवायची नाही आहे. पाण्याने कारली धुतली की त्यामधलं न्यूट्रिशन्स कमी होतात. सगळ्या कारल्यांमधलं आपल्याला असं पाणी काढून घ्यायचंय आणि त्यानंतर सालं आणि बियांमधलंही मिठाचं पाणी काढून घ्यायचं आहे. असं मुठीमध्ये घेऊन या बियांमधलं पाणी मी पिळून घेते. कारल्यामधलं आणि बियांमधलं मिठाचं पाणी आपलं काढून झालंय. आता ही कारली आपल्याला वाफवून घ्यायची आहे. त्याकरता कढईमध्ये पाण्याला उकळी आली की चाळणीवर ही कारलं घालून 15 मिनिटांसाठी वाफवून घ्यायची. म्हणजे कारलं छान परफेक्ट शिजतात. मी ही कारलं अशी स्टीमरमध्ये वाफवून घेतली आहेत. कारलं जोपर्यंत शिजतंय तोपर्यंत 2 टीस्पून धणे आणि 2 टीस्पून बडीशोप यांची मिक्सरच्या भांड्यात घालून पावडर करून घ्यायची आहे. आणि कढईमध्ये आधी कारल्यामध्ये भरायचा हिरवा मसाला बनवायचा आहे. संपूर्ण रेसिपी आपण लोखंडी कढईमध्येच करणार आहोत. त्याकरता लोखंडी कढई आधी गरम झाली की त्यामध्ये आधी अगदी 2 टीस्पून इतकंच तेल घालायचं आहे. थोडं तेल जास्त घालायचं असेल तर मसाला भाजताना नंतर घालूया. आणि शक्य असेल तर शेंगदाण्याचं तेल किंवा सरसोचं तेल वापरा.
त्याने या कारल्याची चव खूप छान येते. आणि जर तुमच्याकडे नसेल तर रोजच्या वापरातलं तुमचं जे तेल असेल ते तेल घाला. तेल तापलं की त्यामध्ये जिरं घालायचं आणि जिरं तडतडू द्यायचं. त्यानंतर त्यामध्ये 6 ते 7 हिरव्या मिरच्या आणि तितक्याच लसूण पाकळ्या मिक्सरच्या भांड्यात जाडसर वाटून घालायच्या आणि त्याही परतून घ्यायच्या. तुम्ही यामध्ये कोथिंबीरही घालू शकता. माझ्याकडे घरात कोथिंबीर संपली आहे आणि हा व्हिडिओ बनवत असताना पाऊस खूप पडतो आहे, त्यामुळे मला बाजारात जाता आलं नाही. आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. हळद आणि मीठ आपण कारल्याला आधीच लावून घेतलेली होती, त्यामुळे हळद जरा किंचितच घालायची. आता पिळून घेतलेल्या कारल्याच्या बिया आणि सालं घालायची. हे छान सगळं परतून घ्यायचंय आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत नाही, पण चांगलं खमंग भाजली जाईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचंय. थोडं चांगलं भाजून झालं की आता यामध्ये मी अजून 2 टीस्पून तेल वरून घालते आहे. चांगलं 10 मिनिटांपर्यंत हे असं परतून घेतलं की सालांमधला आणि बियांमधला कडवटपणा खूप कमी होऊन जातो. ही सालं आणि बिया भाजून झाले. आता त्यांना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. परत याच कढईमध्ये 3 ते 4 टीस्पून म्हणजे पोहे खायचे चमचे तेल घालायचं. कारलं बनवताना तेल थोडं जास्त लागतं, तरीही आपण थोडं जपून वापरणार आहोत. तेल तापलं की यामध्ये 2 मध्यम ते मोठे कांदे बारीक चिरून घालायचे आणि अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे. कांदा बघा छान तळला गेला आहे. आता यामध्ये 1 टीस्पून गरम मसाला घालून परतून घ्यायचं. मसाले सगळे एकत्र अजिबात घालायचे नाही. एक एक मसाला घालायचा आणि तो परतून घ्यायचा. म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर चांगला टिकून राहतो. आता धणे आणि बडीशोपची पावडर घालून ती सुद्धा मिक्स करून घ्यायची. धणे आणि बडीशोपची पावडर मिक्स केल्याबरोबर मसाल्यांचा सुगंध इतका छान येतो की विचारू नका. आता यामध्ये अगदी अर्धा टीस्पून मीठ घालायचंय. मीठ आपण आधी कारल्यालाही लावलेलं होतं, त्यामुळे आता या मसाल्यामध्ये मीठ कमी घालायचंय. मसाले परतून झाले की त्यामध्ये भाजून घेतलेली कारल्याची सालं घालायची आणि तेही या मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. त्यानंतर 2 टीस्पून आमचूर घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा. आमचूरमुळे ही कारलं खूप टेस्टी होतात, त्यामुळे या मसाल्यामध्ये आमचूरचं विशेष महत्व आहे. आमचूर छान मिक्स करून झाला की त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट घालायचं. 2 टेबलस्पून बारीक किसून घेतलेलं भाजलेलं सुकं खोबरं घालायचं. 2 टेबलस्पून भाजलेले तीळही घालायचे. शेंगदाणा, तीळ आणि खोबरं घातल्यामुळे हा मसाला छान क्रंची होतो. सगळा मसाला आता छान मिक्स करून घ्यायचा. मसाला मिक्स करून झाला की अगदी थोडासा मसाला टेस्ट करून मीठ आणि आमचूरची चव बघायची. लागलंच तर अगदी पाव टीस्पून मीठ तुम्ही अजून घालू शकता. इतक्या वेळामध्ये कारली सुद्धा छान शिजले, ती मी एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे. बघून सुद्धा तुम्हाला कळत असेल. अगदी छोटासा तुकडा मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा अगदी परफेक्ट हवं तसं हे कारलं शिजलेलं आहे. मसालाही बनून तयार झाला आहे. आता आपल्याला तो मसाला कारल्यांमध्ये भरायचा आहे. पण त्याआधी सगळ्या कारल्यांना फक्त बाहेरून मी अर्धा लिंबाचा रस चोळून घेते आहे. लिंबू असं मधून चिरून हलकं दाबून घ्यायचं आणि कारल्यावरती फिरवायचं की सहज लिंबाचा रस त्या कारल्याला लागतो. यामुळे काय होतं कारल्याचं कव्हर खूप टेस्टी लागतं. त्यामुळे ही स्टेप तुम्ही अगदी न चुकता करा. तुम्हाला खात्रीने सांगते, बघा इतकी चविष्ट लागतील कारली तुमची. इतक्या सगळ्या कारल्यासाठी अर्ध ते 1 लिंबू पुरे होतं. आता सगळ्या कारल्यांना लिंबू चोळून झालंय. यामध्ये आता आपण मसाला भरून घ्यायचा आहे. कारल्यामध्ये मसाला भरताना छान बोटाने दाबून दाबून हा मसाला भरायचा आहे. कारल्यामध्ये असा दाबून मसाला भरला की कारली परतल्यानंतर सुद्धा तो मसाला बाहेर पडत नाही. हे बघा असा छान मसाला या कारल्यामध्ये भरून झालाय. असंच सगळ्या कारल्यांमध्ये आता आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. सगळ्या कारल्यांमध्ये मसाला असा भरून झालाय. आता शेवटची स्टेप म्हणजे ही कारलं आपल्याला परतून घ्यायची आहे. त्याकरता कढईमध्ये सगळ्या बाजूंनी तेल सोडून घ्यायचंय. पुन्हा 3 ते 4 चमचे तेल मी यामध्ये घातलंय.
तेल घालताना ते नेहमी टीस्पूनच्याच मापाने घाला, टेबल स्पूनच्या नाही. म्हणजे तेल आपलं छान कंट्रोलमध्ये राहतं. सगळ्या बाजूंनी छान वरून असं हे तेल घालायचं, म्हणजे कारली थोडी जास्त असली तरी ती छान परतली जातात. कढई सुद्धा थोडी हलवून तेल सगळीकडे पसरून घ्यायचं. आता तेल तापलं की यामध्ये भरलेली कारली ठेवून घ्यायची. कारली तेलावर घालताना मसाल्याची बाजू अशी वर ठेवायची. सगळी कारली तेलावर अरेंज करून झाली की झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी मध्यम आचेवरती वाफ काढून घ्यायची. 5 मिनिटांनी उलटण्याच्या किंवा चिमट्याच्या मदतीने ही कारलं उलटी करून घ्यायची आणि पुन्हा 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची. 5 मिनिटांनंतर झाकण काढून फायनली खालपासून एकदा कारलं चांगली नीट हलवून घ्यायची. तुम्ही बघू शकताय कढईला अजिबात मसाला खाली लागलेला नाहीये. खूप टेम्पटिंग झाली आहेत ही कारलं. अगदी पोळी भाकरी तर सोडा, नुसतंच ही कारली जरी गटकवलीत ना तरी तोंडाला छान चव येते. गॅसची फ्लेम मी आता बंद करून टाकली आहे. तुम्ही सुद्धा ही कारलं नक्की बनवून बघा. एकदा केलीत तर पुन्हा पुन्हा करून खाल. इतकी छान लागतात ही कारलं. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आशा करते की या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच काहीतरी नवीन शिकला आहात. एक कारलं तुम्हाला तोडूनही दाखवते बघा. किती सहज तुकडा पडला आहे. कारल्यामध्ये मसालाही खूप छान भरला गेला आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर अशाच छान छान रेसिपीजसाठी आपलं चॅनल मुत्ताक खाना बाय संगीताला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ऑल बटन सिलेक्ट करा. म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. धन्यवाद.